मोदीजींनी काश्मीरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मोदीजींमुळे काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाली. मोदीजींमुळे काश्मीर सुरक्षित झाला. इति सरकार समर्थक. मग ते निवडणूक आयोग असं का म्हणतंय की काश्मीरच्या निवडणुकांमध्ये अधिकची सुरक्षा लागेल म्हणून महाराष्ट्राच्या निवडणुका घोषित केलेल्या नाहीत? म्हणजे इलेक्शन कमिशन म्हणतंय काश्मीर सुरक्षित नाही, हेच ना? इथे एकाच वेळी 4 राज्यात निवडणुका यांना घ्यायला झेपत नाही. आणि काय तर म्हणे एक देश एक निवडणूक पाहिजे. निवडणूक आयोगाने गमतीशीर कारण दिली. म्हणे महाराष्ट्रात सण आहेत म्हणून निवडणुका सध्या नको. मग सण काय फक्त महाराष्ट्रात आहेत का? हरियाणामध्ये नाही आहेत का? तर हरियाणाचा उल्लेख करताना त्याच आयोगाने त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलंय की हरियाणामध्ये योग्य परिस्थिती आहे कारण सण सुद्धा आहे. म्हणजे हरियाणामध्ये सण असणं ही योग्य परिस्थिती आणि महाराष्ट्रात जर असतील तर ते अयोग्य. अजब तर्क आहे. नंतर म्हणतात महाराष्ट्रात पाऊस पडल्याने आमची कामं पूर्ण झाली नाही. पाऊस काय फक्त महाराष्ट्रात पडला का? तो यावेळीच पडला का? बरं माहित नव्हतं का पाऊस पडणार? की विधानसभेची मुदत संपते हे अचानक समजलं? अरे काय कारण आहे? असली कारणं तर शाळेतल्या मुलांनी सांगितली तर त्यांना सुद्धा शिक्षक झापतील. असो, थोडक्यात काय तर महाराष्ट्रात वांदे होणार याचा अंदाज आला असावा आणि त्याचा परिणाम हरियाणात होऊ नये आणि इतर प्लॅनिंग म्हणजे त्यांच्या भाषेत काय म्हणतात ते चाणक्यगिरी ती करायला अधिक काळ मिळावा हा उद्देश असल्याचे स्पष्ट दिसतंय. लोकसभेच्या निवडणूक प्लॅनिंग मध्ये तोच एक महत्वाचा निकष असल्याचं आता समोर येतंय. विशेषतः एडीआर आणि स्वतंत्र पत्रकार आणि संस्थांनी इलेक्शन कमिशनच्याच आकडेवारीचा वापर करत मतदानाच्या आकड्यांमध्ये कसा मिसमॅच आहे हे दाखवून दिलंय. काही ठिकाणी तर 10-12% आणि लाखभर मतांचा फरक असल्याचं समोर येतंय. फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांचे पती व प्रख्यात अर्थतज्ञ परकाला प्रभाकर यांनी सप्रमाण दाखवून दिलंय की 79 सीट्सवर निवडणुकांचे परिणाम चुकीचे ठरले असावे. थोडक्यात काय तर असेच प्रयत्न महाराष्ट्रात सुद्धा केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना महाराष्ट्रात गुजरातचे सरकार नको असेल त्यांनी अधिक सतर्क राहून जास्त प्रयत्न करावे लागणार हे नक्की. नाहीतर उद्योग, पाणी, पैसा, संस्था, नोकऱ्या वगैरे सगळंच महाराष्ट्रातून गुजरातकडे जाताना थंडपणे बघत बसावं लागेल. इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब, लाईक करून सपोर्ट कराल ही अपेक्षा. धन्यवाद.